काँग्रेसचा खासदार कुठे आहे? पुन्हा पंजाबला मत मागतात खासदार कुठे आहे? तुम्ही बघितलं आहे खासदार? नाही बघा, सांगा मला, या व्यासपीठावरचे लोक, खालचे लोक, आपण यांना पाहिलं का? जोरात सांगा, खासदार कुठे गेले? सांगितलं होतं अमरावतीचा पूर्ण विकास करू. मला एक काम सांगा, खासदाराचं पंजाब मत मागणाऱ्या खासदाराचं काम सांगा. काँग्रेस पार्टी कशी आहे? एक पाव दटाव आणि गरिबी. नमस्कार, गुगल 24 चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. अमरावतीतील राजकीय घडामोडींवर एक धारदार बातमी. महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस खासदारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी ठणकावून म्हटलं आहे की तो काँग्रेसचा खासदार कुठे आहे? आपण यांना पाहिलेच का? मला एक काम सांगा खासदारांचं. पंजाबवर असलेल्या खासदाराचे या 1.5 वर्षात एकही काम केले नाही. बावनकुळे यांच्या या वक्तव्याने अमरावतीतील राजकीय वातावरण तापलं आहे. अमरावती लोकसभेचे विद्यमान खासदार काँग्रेसचे बळवंत वानखेडे हे आहेत, ज्यांनी 2024च्या निवडणुकीत माजी खासदार नवनीत राणा यांचा पराभव केला. 1.5 वर्षाच्या कालावधीत खासदारांनी मतदारसंघात कोणतेही उल्लेखनीय विकास काम केले नसल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला. यामुळे काँग्रेसच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. दुसरीकडे भाजप आणि महायुती अमरावतीत विकासाच्या मुद्द्यावर आक्रमक आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य महत्त्वाचं मानलं जाते. आपलं दुर्भाग्य आहे की आपण नवनीत राणाजी फक्त 18,000 पराभव झाला, नाहीतर नवनीत राणाजी सुद्धा मोदीजींच्या सरकारमध्ये केंद्रामध्ये आपल्या अत्यंत महत्वाच्या खासदार म्हणून केंद्रातल्या या ठिकाणी योजना आणण्याकरता काम केलं असतं. पंजाबला निवडून दिलं. लोकसभेमध्ये जो पंजाब निवडून आला, नवनीत राणाजी हारल्याचं दुःख नाहीये, जनादेश आम्ही मान्य केला. पण जे काँग्रेस निवडून आली तो काँग्रेसचा खासदार कुठे आहे? पुन्हा पंजाबला मत मागतात खासदार कुठे आहे? तुम्ही बघितलं आहे खासदार? नाही बघा, सांगा मला, या व्यासपीठावरचे लोक, खालचे लोक, आपण यांना पाहिलं का? जोरात सांगा, खासदार कुठे गेले? सांगितलं होतं अमरावतीचा पूर्ण विकास करू. मला एक काम सांगा, खासदाराचं पंजाबवर मत मागणाऱ्या खासदाराचं काम सांगा. या अमरावतीमध्ये मागच्या 1.5 वर्षात एकही काम पंजाबच्या खासदारांनी केलं नाही. काँग्रेस पार्टी कशी आहे? एक पाव दटाव आणि गरिबी. काँग्रेस पार्टी, बंधू भगिनींनो, काँग्रेसची हालत फार खराब आहे. काल विजय वडेट्टीवारच्या गावात, नाना पटोलेच्या गावात, या गावामध्ये काँग्रेस पार्टीची लोक सोडून दिले. काँग्रेसची त्या ठिकाणी काँग्रेस सोडली. भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश झाले. ज्या शहरात जाऊन त्या शहरात काँग्रेस पार्टी लोक सोडताय. या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये झाल्या काँग्रेस पार्टी या विदर्भातनं जवळपास फक्त 15-20 ठिकाणी आले. भारतीय जनता पार्टीने 127 सीट जिंकल्या. काँग्रेस पार्टी किंचित होत आहे. आणि म्हणून त्यांचा वेळा झालेला अध्यक्ष, ज्याला मनोरुग्णालयात टाकायची गरज आहे, तो अध्यक्ष म्हणतो आहे देवेंद्र फडणवीसवर टीका करताय. काँग्रेसच्या अध्यक्षाला मनोरुग्णालयात टाकण्याची वेळ आली आहे. काँग्रेसचा अध्यक्ष ह्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसावर टीका करतोय. तुम्ही बघा, देवेंद्र फडणवीसावर टीका हा महाराष्ट्र सहन करू शकत नाही. तुम्ही सहन करणार आहे का? जोरात सांगा, आमच्या बहिणी, तुम्ही सहन करणार आहे का? खर तर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जो पराभव झाला, हा पराभवातनं त्या हर्षवर्धन सपकाळचं पद जाण्याची शक्यता आहे. आणि म्हणून जेव्हा पद जाण्याची शक्यता असतं तेव्हा माणूस बळबळ करत राहतो, देवेंद्रजीवर बळबळ करत राहतो. पण काँग्रेसची हालत खराब आहे. नाना पटोले वडेट्टीवार तोंड पाहत नाही. नाना पटोले वडेट्टीवारचं तोंड पाहत नाही. वडेट्टीवार या ठिकाणी यशोमती ताईला कोणी विचारत नाही. तिघाई म्हणून सुनील केदारला विचारत नाही. चौघाई म्हणून हर्षवर्धन सपकाळला कोणी विचारत नाही. आणि पाचही म्हणून राहुल गांधीला कोणी विचारत नाही. काँग्रेसची हालत खराब आहे. काँग्रेसला मत देणं म्हणजे भंडारदार करणं आहे. एक चुकीचं मत काँग्रेस पार्टीला गेलं तर अनिल बोंडेजी, नवनीत राणाजी, तुम्ही म्हटलंय खरं आहे, मताचं लागून चालन करून काँग्रेस पार्टी या ठिकाणी या देशामध्ये ज्या पद्धतीने मताचं लागून चालन करून अमरावतीमध्ये लागून चालन करून या अमरावतीचा सत्यानाश
करण्याचं काम काँग्रेस पार्टीने केलं. खऱ्या अर्थाने काँग्रेस पार्टीला मत देणं म्हणजे मत वाया घालवणं आहे. काँग्रेस पार्टीला मत देणं म्हणजे मताचं लांबून चालन करणाऱ्या लोकांना मदत करणे आहे. निवडणुकीच्या अधिक अपडेटसाठी आमच्या सोबत राहा. धन्यवाद.